तुमच्या घरात आपल्याला काहीतरी बदल होईल बाबा, काहीतरी चांगलं घडत होऊ द्या, होऊ द्या, केलं आपण बरोबर, जमलं खाल्लं नाही. म्हणून कसं आहे की खोटं जे आहे ना लगेच स्वीकारतो. दुसरं उदाहरण, फेऱ्यान लवणी लावल्यानं कोणी गोड झालं काय? दुकानातून आणतो मी तरी पडलो गोड. काही लावा ना, मशीन लावा ना, तुम्हाला गोडी पडते का? नाही पडत. पण खोटं स्वीकारलं आहे, कारण 1000 वेळा आपल्या टीव्हीवर दाखवले. किती वेळा? काही लावा, मी सांगतो तसं काहीच नाही. जे समाजून जे तुम्हाला व्यायामाला बॉडी बनते ते पावर काय ते खाल्ल्यातून बनते, ते बनली तर तिकट नाही येते, कामाचं येत नाही आपल्या. पण तो वावरात कसलेला माणूस या पिंड पोताचा उचलते बरोबर. म्हणून रेसिप उद्योगामध्ये जर तुम्हाला कसाचा आहे तर तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. तंत्रज्ञान पहिला बदल स्वीकारला पाहिजे आपण. काय टॉपिंग धंदाच नाही करायचा, अडी आणून अंडी पूजा मागणीच नाही करायची. तिने म्हणायचं भाऊ या तारखेची बॅच पाहिजे, सांग भेटते की नाही भेटत तर दुसरून कोण घेऊ. दिवसात या तारखेला 5 मुदत देतो. तेरा जर म्हणलं पाहिजे 10 तारखेची पाहिजे 30 तारखेला देतो. आपला पाला मला सरळ पडते. 100% आपल्याला काहीतरी गडबड होते. आपली कुठे आपला जमिनीतला प्लस जास्त खाते आणि जर प्लस खाल्ल्यानंतर शेतातला पान थोडं होते, हा पान जरड होते. म्हणजे इकडून जरी खाऊ घातला तरी प्रॉब्लेम आला, इकडून जरी खाऊ घातला प्रॉब्लेम आला. म्हणून आपण काय म्हणतो, कापणी केल्यानंतर 45 ते 60 दिवसामध्ये बॅच निघाली पाहिजे. कापणी करून 10 दिवस झाले का तुझे खताचा डोस दिलाच पाहिजे. कारण हे बेसरम आहे, हिरवं दिसू तुम्हाला, पण त्याच्यामध्ये खत अन्नद्रव्य घटक आले पाहिजे ना, तेव्हा तुमची अडी 4 ग्रामची बरोबर नाही. म्हणून आपल्या अडीला 4 ग्राम देताना आपण बांधतो की बाबा आपल्याकडे चॉकी आली आहे. मग चॉकी आल्यानंतर पहिल्या दिवशी आपण काय करायचं पाहिजे, पहिले आपलं सेट पूर्ण डिसइन्फेक्टन केलेलं असलं पाहिजे. त्याचं काय होते, लाख रुपयाचा माल विकून आला, हा बोंबला फिरकी लाख रुपयाचा आला ना, अरे मग तुझं सेट पण काढतो तरी कचरा पहिले आणि खूप कचरा काय करते धुळ्यावर लावून टाकते. तसाच त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप होते, व्हायरस डेव्हलप होते आणि नंतर याची अळी आल्या का लगेच तिथं सुरू होते. सुरुवात कोणी केली, बॅच फेल झाल्याची सुरुवात कोणी केली? कारण काही अळ्या 5% अळ्या आपला कोण बनवत नाही, तर तसाच फिरत असते, त्या रोगीट होऊन मरते, ग्लॉसरीड मरते, फॅसिड मरते, ते जमीनमध्ये खाली पडते, बॅक्टेरिया व्हायरस आपल्या घरात निर्माण होते. मग आपण बॅच आणतो, तिला वातावरण फेवरेबल भेटलं तर लगेच ते बरोबर जोर काढतो. उजी माशी कशी आली, आपणच आणली. उजी माशी वातावरण आहे, आपणच आणली तिला.